जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं. आपल्या हाताला परम चैतन्य जाणवलं पाहिजे. कवच घेताना 7 वेळा, 14 वेळा किंवा 21 वेळा आपण घेऊ शकतो कवच. आता आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वर बघायचंय श्रीमाताईंना. आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून आपल्याला परम चैतन्य शोषून घ्यायचं आहे. ज्या वेळेला आपण श्रीमातांना पाहतो त्यावेळेला आपल्या डोक्यातले सगळे विचार आपण काढून टाकायचे, कारण आपण त्या शक्तीशी एकरूप होत असतो. आपण आपलं राहायचं नाही त्यावेळेला, पूर्णपणे अलिप्त आणि निर्विचार व्हायचं. कुठलाही विचार येऊ द्यायचा नाही. जे करायचं ते पूर्ण भक्तीने आणि पूर्ण श्रद्धेनं करायचं. जे आपण तासभर बसतो ध्यानाला ते आपण पूर्ण भक्तीने बसायचं. कुठलाही विचार डोक्यामध्ये आणायचा नाही. कुठली भीती आपल्या मनात किंवा हृदयात ठेवायची नाही. सगळं सोडून द्यायचं, चरणाशी समर्पित श्रीमातांच्या. श्रीमातांना आपण पाहतोय, श्रीमातांच्यावर हृदयापासून वार्तालाप करतोय आपण. आपल्याला जो काही त्रास आहे किंवा जी काही समस्या आहे ती आपण श्रीमातांना सांगतोय आणि आपलं हृदय आपण मोकळं करतोय. समर्पित म्हणजे काय की आपल्या हृदयातले सर्व भाव जागृत होणं आणि श्रीमातांच्या चरणाशी सर्व समस्या ठेवणं म्हणजे समर्पण. आपण मोकळं होणं, त्यातून आपण शुद्ध आणि पवित्र व्हायला पाहिजे, मोकळं व्हायला पाहिजे. म्हणून आपण श्रीमातांना पाहत पाहत आपलं हृदय स्वच्छ करायचं. ज्या हृदयामध्ये सदाशिवांचं प्रतिबिंब पडणार आहे ते हृदय पूर्णपणे स्वच्छ असणं आवश्यक आहे. आपल्या हृदयातील सर्व षड्रिपू आपण काढून टाकायचे आणि त्या हृदयामध्ये प्रेम, करुणा, दया, शांती, समाधान याची जागृती करायची. सगळं सोडून द्यायचं आहे. आपलं देहाला देखील आपल्याला विसरता आलं पाहिजे. पूर्णपणे अलिप्तता सर्वांच्या पासून. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे. लक्ष दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. चैतन्य आपण शोषून घेतोय. कुठलाही विचार न करता त्या शक्तीशी आपण जोडलो जातोय चैतन्याद्वारे.
पूर्णपणे निर्विचारिता प्रस्थापित करायचा प्रयत्न करायचा आहे. त्या शक्तीच्या संपर्कामध्ये राहायचं आहे कायम. कुठलीही भीती आपण मनात बाळगायची नाही, कुठलाही विचार करायचा नाही, कुठलाही संशय आपल्या बाबतीत आपण घ्यायचा नाही. जर आपण पक्के सहयोगी असू तर आपल्याला काही होणार नाही ही भावना आपल्यामध्ये पाहिजे, किंवा हा आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे. जे काय करणार आहे ते श्री माताजी करणार आहे. ते आपल्याकडून सर्व कार्य करून घेतील. आपण एक योग्य इन्स्ट्रुमेंट व्हायचा प्रयत्न करायचा आहे, माध्यम. बाकी आपण काही करायचं नाही. जर आपण योग्य माध्यम असू तर आपल्याला कुठलीही निगेटिव्हिटी पकडू शकत नाही. म्हणून आपण योग्य माध्यम व्हायचं आहे. कायम शस्त्राच्या वरती लक्ष ठेवून बसायचं आहे 24 तास. हा प्रयास सर्व साधकांनी करायचा आहे. कुठलाही विचार न करता आपलं आत्मबल, आपली आत्मशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त गहनतेत उतरायचा प्रयत्न करायचा आहे. निगेटिव्हिटीचा विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्हिटीचा विचार आपण जास्त करायचा. आपल्या आत्मशक्तीचा विचार जास्त करायचा. आपली कुंडली जास्तीत जास्त वर कशी राहील हे पाहायचं. इकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला दिवसभर. कुठल्याही निगेटिव्ह गोष्टींचा विचार आपल्या डोक्यामध्ये येऊ द्यायचंच नाही, त्याला शिरकावच करू द्यायचं नाही. लक्ष निगेटिव्हिटीकडे जर गेलं तर निगेटिव्हिटी वाढत जाते आणि पॉझिटिव्हिटी कमी होत जाते. म्हणून लक्ष पॉझिटिव्हिटीकडे द्यायचं, निगेटिव्हिटीकडे नको. म्हणजे पॉझिटिव्हिटी वाढत जाईल. चांगलं जे आहे तिकडे आपण लक्ष द्यायचं. आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं, आत्म्याकडं. नकारात्मकतेकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. त्याला आपण बढावा दिल्यासारखं होईल. आपलं चित्त गेलं की तिथं निगेटिव्हिटी कमी झाली पाहिजे. पण आपलं लक्षच निगेटिव्हिटीकडे असेल तर निगेटिव्हिटीची वाढ होते, पॉझिटिव्हिटीची होत नाही. म्हणून लक्ष पॉझिटिव्हिटीकडे ठेवायचं. हे कायम लक्षात ठेवायचं. आपण विचार करताना देखील पॉझिटिव्हिटीचा आधी विचार करायचा, त्यातली निगेटिव्हिटी बघायची नाही. हे फार महत्वाचं आहे योगी लोकांच्या दृष्टीनं. आध्यात्मिक उन्नतीसाठी आपल्याला याची अत्यंत गरज आहे, आवश्यकता आहे. आपली विचाराची पद्धत आपण बदलायची आहे, आपला दृष्टिकोन बदलायचा आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग कायम ठेवायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. पॉझिटिव्ह थिंकिंग, काही होणार नाही, ठीक होणार असं म्हटलं तर ते चैतन्य कार्यान्वित होतं आणि तसंच घडतं आपल्या बाबतीत. म्हणून आपण पॉझिटिव्ह थिंकिंग, आपलं आत्मबल वापरायला शिकलं पाहिजे. आणि त्या आत्मबलानं कुठल्याही प्रकारचे आजार आपले बरे होऊ शकतात. फक्त आत्मबल जागृत पाहिजे, आत्मशक्ती, आत्मविश्वास. नाही, श्रीमाताजी आपल्याला ठीक करणार. असा ज्या वेळेला आत्मविश्वास आपल्याला येईल त्यावेळेला आपण खडखडीत बरं झालेला असू. हा आत्मविकास करून घ्यायचा आहे आपल्याला स्वतःमध्ये आणि गहनतेत उतरलं पाहिजे. जे श्रीमातांचं कार्य आहे त्यामध्ये खरं उतरलं पाहिजे. आपल्यातली कुंडलिनी कायम शस्त्राच्या वरतीच ठेवायची आहे. श्रीमातांच्या विषयी प्रचार प्रसार करणं, कार्य करणं किंवा आपल्या आतमध्ये कुंडलींचं जागरण करणं, दुसऱ्या साधकाला बरं करणं, त्याच्या कल्याणाचा विचार करणं ही महत्वाचं आहे. कलियुगामध्ये ही सर्वात महत्वाचं आहे की आपलं चैतन्य आपण ठीक ठेवायचं आहे आणि दुसऱ्याचं देखील आपल्याला ठीक ठेवता आलं पाहिजे.
कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण घाबरून न जाता या सर्व क्रिया अगदी पूर्णपणे आत्मविश्वासपूर्वक पार पाडायच्या आहेत. कितीही मोठं संकट आलं तरी आपण ते सर्व साधकाने निभावून न्यायचं आहे. हे फार महत्वाचं आहे. कारण आपली भक्ती श्रीमातांच्या चरणाशी पाहिजे. श्रीमाताजीच आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. त्या पद्धतीने लक्ष श्रीमातांच्याकडे पाहिजे आपलं पूर्ण चित्त, आणि ते जे काय सांगतील त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे सामूहिकतेमध्ये. आता आपला उजवा हात डाव्या हृदयावरती ठेवायचा आहे. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे. नुसता ध्यानाच्या वेळेलाच आपण हे म्हणायचं नाही आहे. 24 तास आपल्या डोक्यामध्ये पाहिजे की मी शरीर नाही, मी आत्मा आहे. मग भीती आपली निघून जाईल, आपलं आत्मबल वाढेल, आपली ताकद वाढेल. आपण जर घाबरून बसलो तर ताकद कशी वाढणार? सहयोगाची तरी कसं काय कार्य करणार आपण? म्हणून निर्भयता पाहिजे आपल्यामध्ये. आपण एक निर्भय सहयोगी म्हणूनच कार्यरत व्हायचं आहे. याची आज नितांत गरज आहे. श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नसून फक्त आत्मा आहे. आजार तर शरीराला होतो, आत्म्याला तर काही होत नाही. शरीराकडे कशाला लक्ष द्यायचं? आत्म्याकडे द्यायचं. म्हणजे शरीर ठीक होतं, आपले आपण आपोआप ठीक होतं. तशी शक्ती आपल्यामध्ये पाहिजे की मी बरा होणार, मला काही होणार नाही. आत्मविश्वास. श्री माताजी आमच्या डॉक्टर आहेत, ते आम्हाला ठीक करतील, त्याच धन्वंतरी आहेत. हा आत्मविश्वास पाहिजे. श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. त्यानंतर आपला उजवा हात श्रीमातांच्याकडे, डावा हात उजव्या हृदय चक्रावर ठेवायचा आहे, जिथं रामाचं स्थान आहे. श्री माताजी कृपा करून आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम बनवा. श्री माताजी कृपा करून आमच्यातील रामाचे तत्व, सीतेचे तत्व जागृत करा. आत्माराम म्हटले त्याला, म्हणून रामाचं चक्र आहे आत्माराम. कारण राम हे शिवांचं नामस्मरण किंवा ध्यान करतायत, आणि शिव जे आहे ते रामाचं ध्यान करतायत. दोघं अल्टरनेट आहेत. त्यामुळे डावं जरी हृदय पकडलं तरी उजवं पकडू शकतं, आणि उजवं जरी पकडलं तरी डावं पकडतं. म्हणून रामाच्या पुढे शिवांचा मंत्र म्हणायचा कधी पण, आणि शिवांच्या समोर रामाची स्तुती करायची किंवा विष्णूची स्तुती करायची. हे अगदी नैसर्गिक आहे, सहजरित्या अल्टरनेट. डाव्या बाजूची चक्र पकडली असतील तर उजव्या बाजूचे मंत्र म्हणायचे, आणि उजव्या बाजूची चक्र पकडली असतील तर डाव्या बाजूचे मंत्र म्हणायचे. साधं सोपं सरळ गणित आहे. श्री मातांच्या समोर गणेशाची स्तुती करायची, आणि श्री गणेशांच्या समोर आईची म्हणजे गौरी मातेची स्तुती करायची. ते त्यांना आवडतं. जे त्यांना आवडतं ते आपण करायचं. श्री गणेशांना गौरी म्हणजे आईची स्तुती केलेलं आवडतं, त्यांना बाकी काही समजत नाही. म्हणून आपण त्यांची स्तुती करायची, त्यांचं नाव घ्यायचं, त्यांची भजनं म्हणायची. श्री माताजी कृपा करून आम्हाला मर्यादा पुरुषोत्तम बनवा. कृपा करून आम्हाला सहजयोगाच्या मर्यादेत ठेवा.
श्री माताजी, आपल्या परमकृपेमध्ये आम्हाला हृदयासंबंधीच्या किंवा फुफ्फुसासंबंधीच्या सर्व विकारांच्या पासून दूर ठेवा. आमच्यातील सर्व दोष, आजार, विकार दूर करा. आमच्यातील पित्याचे तत्व, पुत्राचे तत्व व्यवस्थित ठेवा. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये हे हार्ट जागृत होणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते अटॅचमेंट मुळे पकडतं. हार्ट वायू तत्वाशी संबंधित आहे, म्हणजे अटॅचमेंट. प्रसार लवकर होतो त्याचा. वायू तत्व म्हटलं की प्रसार भरकन होतो. म्हणून यापासून आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर आपण पूर्णपणे अलिप्तता पाहिजे आपल्यामध्ये. पूर्ण अलिप्तता आली पाहिजे. कर्तव्य, जसं रामाने कर्तव्य पार पाडलं तसं आपण फक्त कर्तव्य पार पाडायचं, भावनेत अडकायचं नाही. भावनेत अडकलो की पकडलं, मग चक्र पकडायला चालू होतात. मग रामाचं तत्व खराब होतं, शिवांचं तत्व खराब होतं. ते होऊ नये म्हणून आपण फक्त कर्तव्य पार पाडायची. पित्यासंबंधीचं कर्तव्य असू दे, पुत्रासंबंधी असू दे, आई संबंधी, बहिणी संबंधी, भावांच्या संबंधी, मुलासंबंधी जे काय कर्तव्य आहे ते कर्तव्य करत राहायचं. त्यात अडकायचं नाही, भावनेत अडकायचं नाही. असं जर केलं तर आपण मर्यादेत राहतो. म्हणून ही रामाचं चक्र आहे. मर्यादेत राहून आपण कार्य करू शकतो, पण ते पाळणं अत्यंत आवश्यक आहे आपल्या चक्रांच्या सुदृढतेसाठी. आता डावा हात श्री मातांच्याकडे करायचा आहे. आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा. मान थोडी खाली झुकवायची. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. तर म्हणूया, श्री माताजी कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आदिशक्तींचं चक्र आहे, श्री मातांचं आहे. सहस्त्रदल कमल हे कायम उघडं असायला पाहिजे. हे चक्र आपण कायम उघडलेलंच असायला पाहिजे. या प्रकारे कुठल्याही प्रकारचा दबाव शस्त्रामध्ये येतो उपयोगाचा नाही. आपलं हृदय स्वच्छ असेल, शुद्ध असेल तर शस्त्रार आपलं कायम 24 तास चालू राहील. त्याचा विसर पडणार नाही. हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं. श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. आता तो हात किंचित वरती उचलायचा, 7-8 इंच वर खाली करून बघायचं की व्हायब्रेशन्स आपल्याला टाळूतून येतात का. गोल फिरवून बघायचं. आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का पाहायची. अत्यंत महत्वाचं आहे हे. आणि हे केवळ ध्यानापुरतच मर्यादित ठेवायचं नाही. 24 तास आपण शस्त्रार्थ वर राहायचं आहे, तर आपण निरोगी राहू शकू. जर आपली कुंडलिनी शस्त्रार्थ वर असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका राहणार नाही. कारण सर्व चक्र ठीक असतील तरच कुंडलिनी शस्त्रार्थ वर येते. आणि तिला शस्त्रार्थ वर राहायची सवय जर लागली, एखादं चक्र जरी पकडलं तरी ते स्वच्छ करून आपण शस्त्रार्थ वर राहायचं. म्हणजे कुठलाही व्हायरस आपल्याला त्रास देणार नाही, कुठलीही निगेटिव्हिटी आपल्याला त्रास देणार नाही. तर अशा पद्धतीचा आपण योग घटित करायचा. शस्त्रार्च्या वरती राहून कायम सदाशिवांच्या जवळ राहायचं. पक्क आपण लक्षात ठेवायचं हे. जर आपण खाली राहू, खाली आलो तर आपण चक्र पकडत असतील आपली, तर ती स्वच्छ करून क्लिअर करून शस्त्रार्च्या वरतीच राहायचं. पकड घेता उपयोगाची नाही. कारण आजकालच्या आता ह्या वातावरणामध्ये आपण शुद्ध होणं, पवित्र होणं, निर्मळ होणं अत्यंत आवश्यक आहे. आतल्या आत आपला अंतरात्मा शुद्ध पाहिजे.
आणि तेवढी क्लिअरिटी आपल्यामध्ये पाहिजे. रडगाणं गात आपण बसायचं नाही आहे. आपण आपली शुद्धता कशी होईल इकडे लक्ष द्यायचं आहे. डावी बाजू उजवी बाजू पूर्णपणे स्वच्छ करून, आपली चक्र स्वच्छ करून शस्त्राच्या वरती कसं राहता येईल हाच विचार आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. कर्म करायचंय आपण हाताने, परंतु लक्ष आपलं शस्त्राच्या वरती असणं आवश्यक आहे. हे फार गरजेचं आहे आता. कारण आपल्या चक्रामध्ये जर पकड येत असेल किंवा शस्त्राच्या वर राहत नसू तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकतो. म्हणून न होता श्रीमातांनी आपल्याला दिलेली संधी आहे, आपण स्वच्छ होऊ शकतो. श्रीमातांनी सांगितलेलं त्याप्रमाणे ट्रीटमेंट्स घेऊन आपण शस्त्राच्या वर राहू शकतो आणि गहनतेत उतरू शकतो. गहनतेत उतरलं पाहिजे. आता शिवांच्या संरक्षणामध्ये राहायचा प्रयत्न करायचा आहे. आदिशक्तींचं संरक्षण आहे आपल्याला, श्रीमातांचं आहे. शिवांचं संरक्षण पाहिजे असेल तर सदाशिवांच्या चरणाशी गेलंच पाहिजे. त्याशिवाय त्यांचं संरक्षण कसं मिळणार आहे? म्हणून कायम शस्त्राच्या वर त्यांच्या चरणाशी राहायचं आहे. त्यांना दुखवायचं नाही आपल्याला. हे आपण पूर्णपणे लक्षात घेऊन कार्य करायचं आहे. लक्ष शस्त्राच्या वरती ठेवूया. एक 2 मिनिटं वरती ठेवायचंय लक्ष. आता थोडं खाली यायचं शस्त्रामध्ये. खालच्या चक्रावरती कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे. जरा शस्त्रामध्ये आणि शस्त्राच्या भोवतानी लक्ष ठेवायचं. निर्भय होऊन आपण कार्य करायचं आहे. निर्भय होऊन ध्यान करायचं आहे. कुठलाही संशय आपल्या हृदयामध्ये ठेवायचा नाही. श्री माताजी आणि आपण असाच हा योग आहे. तुम्हाला तारणार आहेत श्री माताजी फक्त. त्याच आपलं रक्षण करणार आहेत शिव बनून. म्हणून लक्ष त्यांच्याकडे ठेवायचं कायम. व्हायब्रेशन्सकडे ठेवायचं. निगेटिव्हिटीकडे लक्ष द्यायचंच नाही आपल्याला. पॉझिटिव्हिटी श्रीमातांच्याकडे. शस्त्रार आणि त्याच्या भोवतानी लक्ष केंद्रित करूया. कुंडलिनीची जाडी किती वाढली, उंची किती वाढली ते कळतं आपल्याला त्याच्यावर. हे समजणं महत्वाचं आहे. तर ध्यान तर करतोच आपण, परंतु आपलंच आपल्याला ज्ञान नाही आहे. ते होणं आवश्यक आहे. त्यासाठी सहजयोगची परिचय पुस्तिका आपण वाचायची आहे. चक्राचं नॉलेज, नाड्यांचं नॉलेज, आपल्या शरीरात कुठली चक्र आहेत, बोटावरती कुठली चक्र लागतात कळलं पाहिजे आपल्याला. आता हे त्याची आवश्यकता पुढे खूप भासणार आहे. आणि आपण असे साधक तयार झालो पाहिजे की जे हाताच्या बोटावरती सांगू शकतील सर्व. सहस्त्रार मधून खाली आज्ञा चक्रामध्ये यायचं. शिस्तीत यायचं. आज्ञेतून खाली विशुद्धीमध्ये. वरून खाली लक्ष. विशुद्धी. ही चक्र प्लावित झाली पाहिजे. त्या चक्रांना चैतन्य गेलं पाहिजे. व्हायब्रेशन्स गेल्या पाहिजे त्या शस्त्रांमधून. म्हणजे श्रीमाताही त्यांचं पोषण करतायत. कारण सर्व देवी देवता श्रीमातांच्या मध्येच आहेत. म्हणून या चक्रांना देखील जागृत करणार श्रीमाताजीच. पण त्यांचं चैतन्य विशुद्धीतून अनाहत मध्ये यायचंय. वरून खाली. शस्त्रांमधून येते चैतन्य,
अनाहत पर्यंत आणायचं. अनाहत पासून आपण आता नाभीत यायचं. नाभीतून स्वादिष्ठान, वरून खाली लक्ष स्वादिष्ठान पर्यंत. सर्व चक्र आपली स्वच्छ धुतली जातील चैतन्याने, म्हणून आपण लक्ष केंद्रित करतोय. कुठल्याही प्रकारचा आजार असेल तर तो निघून जाईल चैतन्याने. चक्र जागृत झालं, त्याच्यावरची देवता जागृत झाली की आपण स्वच्छ होतो आणि ते चैतन्य उत्सर्जित केलं की आपले आजार पळून जातात. स्वादिष्ठान मधून मूलाधार मध्ये यायचं, वरून खाली मूलाधार पर्यंत. म्हणून रममाण होता आलं पाहिजे त्या शक्तीशी. आणि ज्या वेळेला आपण रममाण होऊ त्यावेळेला त्याला प्राप्त करू शकतो, परमचैतन्याला. त्याला आपण हृदयामध्ये बसवून घ्यायचं आहे, परंतु ते जमत नाही आपल्याला, आणि ती बसवण्यासाठीच ही सर्व धडपड आहे. वरून खाली लक्ष मूलाधार मध्ये, मध्य नाडीतून ब्रह्मनाडी. आता लक्ष मूलाधार शक्तीवरती केंद्रित करायचं थोडस. फक्त लक्ष द्यायचं मूलाधारवरती. श्री गणेशांचं स्थान आहे ते. त्या चक्राचं बीज मंत्र आहे लम. ते आपण दीर्घ स्वरामध्ये म्हणायचं आहे. पूर्ण लक्ष मूलाधार मध्ये ठेवून म्हणायचं आहे. त्या चक्राला आपण गोल फिरवू शकतो किंवा त्या चक्रावरती लक्ष देऊन म्हणू शकतो, किंवा ते चक्र चैतन्य उत्सर्जित केलं पाहिजे त्या चक्रानं, किंवा गणेश तत्वातून चैतन्य बाहेर पडलं पाहिजे. आणि हे पडावं, ते पूर्णपणे प्लावित व्हावं, म्हणून आपण लम हे बीजाक्षर उच्चारायचे आहे. लम लम. मूलाधार शक्ती केंद्रावरती लक्ष. ती देत असताना हाताच्या बोटावरती पण देऊ शकतो आपण, म्हणजे त्यांचं चैतन्य कळतं. किती चैतन्य उत्सर्जित करतात ते आपल्या हाताच्या बोटावरती त्याचं सेन्सेशन जाणवलं पाहिजे आपल्याला. हा आलेख आहे सगळा. आपलं चित्त कुठं कुठं जातं ते संपूर्ण आलेख हाताच्या बोटावरती येतो. हे फार महत्वाचं आहे. ते संपूर्ण कळतं आपल्याला. आता चंद्रावर जायचं, चंद्रावर गेला तिथल्या व्हायब्रेशन पटकन बोटावरती समजतात आपल्याला. हे कळू शकतं. हे पूर्वीचे ऋषी मुनी करत होते, ते आपणही करू शकतो. पण इमॅजिन करायचं नाही, आपल्याला चित्तानं जायचं आहे. खरोखर कुंडलिनीनं आपण त्या चक्राच्या पायरीवरती पाय ठेवून ठेवून वर जायचंय आपल्याला, तसंच जायचं नाहीये. आणखी एकदा म्हणूया, लम हे बीजाक्षर पूर्णपणे मूलाधार शक्ती केंद्रावरती लक्ष देऊन, गणेश तत्वावरती लक्ष देऊन, ते गणेश तत्व आपण फिरवायचंय आणि चैतन्य उत्सर्जित होते का ते पाहायचंय. म्हणजे वलय, चैतन्य उत्सर्जित झाले की वलय तयार होतं, आणि त्या वलयाकडे पण लक्ष द्यायचंय आपल्याला. गणेश तत्वावरती लक्ष देऊन आणखी एकदा म्हणूया, लम लम. गणेश तत्वाची पूर्ण हालचाल आपल्याला मूलाधार मध्ये जाणवते, त्यामुळे, कारण ते त्यांचं बीजाक्षर आहे. हळूहळू आपण मूलाधार मधून स्वादिष्ठान मध्ये यायचं. ब्रह्मदेव सरस्वतींचं स्थान आहे. त्या चक्रावरती लक्ष ठेवून त्याचं जे बीजाक्षर आहे वम, ते आपण दीर्घ स्वरामध्ये म्हणायचं आहे. आणि ते म्हणत असताना त्या चक्रातून चैतन्य उत्सर्जित कसं होईल ते पाहायचं. ते चक्र फिरवत फिरवत, म्हणजे त्याच्या वलयाकडे पण लक्ष द्यायचं आपल्याला. प्रत्येक चक्राचं वलय आहे, म्हणून हे बीजाक्षर म्हणायचं. नुसताच म्हणायचं नाही, तर त्या वलयाकडे लक्ष देऊन हे बीजाक्षर म्हणायचं आहे. वम वम वम.
हाताच्या बोटांच्या वरती पण लक्ष देऊ शकतो. त्यांचं चैतन्य हाताच्या बोटावरती समजेल. ही जी बीजाक्षर आहेत ती म्हणजे कसं आहे, घंटा वाजवल्याचा प्रकार आहे. समजा घंटा वाजवली आपण, तर वाजवल्यानंतर जो नाद ब्रह्म ज्याला म्हणतो की नाद, घंटेतनं नाद तयार होतो आणि तो नाद निर्माण झाला की आपण अगदी सूक्ष्म आवाज येतो, टन, दीर्घ आवाज येतो आणि त्यानं आपल्या कानाला तृप्ती मिळते, शांतता मिळते. तशातला हा प्रकार आहे. ज्या वेळेला हे बीजाक्षर आपण म्हणतो त्यावेळेला ते चक्र पूर्णपणे असं कंपन होतं आणि त्यातून ते चैतन्य उत्सर्जित होतं आणि त्याचं वलय तयार होतं बाहेरच्या बाजूला. हे चैतन्य उत्सर्जित करण्यासाठी आपण ही बीजाक्षर म्हणतो. आणखी एकदा म्हणूया, वम म्हणत असताना त्या चक्रातून चैतन्य उत्सर्जित झालं पाहिजे अशा पद्धतीने बीजाक्षर म्हणायचं आहे. वम वम. व्हायब्रेशन्स वरती कळेल चैतन्य उत्सर्जित होतं का नाही होतं, समजतं आपल्याला. ते म्हणजे हातावरती चैतन्य जाणवतं आणि त्या चक्रावरती देखील जसं सूर्य आणि सूर्याची किरणं जशी बाहेर पडतात तसं त्या चक्रामधून चैतन्य चहूबाजूनी बाहेर पडलेलं आपल्या लक्षात येईल. स्वादिष्ठांमधून नाभीपर्यंत यायचं आहे आपल्याला, मध्य नाभी. तर लक्ष्मीनारायणचं स्थान आहे, त्यांचे बीजाक्षर आहे रम. ते म्हणत असताना पूर्ण लक्ष चैतन्य चक्राकडे द्यायचं आहे आणि त्या चक्रामधून चैतन्य उत्सर्जित होऊन पूर्ण भवसागर व्यापून टाकते, म्हणजे वलय आहे. भवसागर वलय आहे त्याचं, ते आहेच. तिकडं पूर्ण लक्ष केंद्रित करायचं, वलयाकडे. म्हणजे त्यातून चैतन्य बाहेर पडतं असं इच्छा तीव्र करायची आपली आणि त्यातून चैतन्य बाहेर पडलं पाहिजे हे समजलं पाहिजे आपल्याला. रम रम. पोटातला जो काही प्रॉब्लेम आहे, जो काही त्रास आहे, तो संपूर्ण निघून जातो. ह्या चक्र जर ठीक झालं, आपलं चैतन्य उत्सर्जित व्हायला लागलं, तर त्या चैतन्यानं संपूर्ण आजार देखील बरे होतात आपले. बीजाक्षर म्हणायची म्हणजे उगाच म्हणायचं नाही. आपण म्हणताना म्हणतो नुसता बीजाक्षर, परंतु त्याचा इफेक्ट आपल्या चक्रावरती होतोय की नाही, चैतन्य उत्सर्जित होतंय की नाही, वलय तयार होतंय की नाही, तिकडे पण लक्ष पाहिजे. आणखी एकदा म्हणूया, रम. परंतु चैतन्य उत्सर्जित करत करत म्हणायचंय रम, तिकडे लक्ष पण केंद्रित करत म्हणायचंय रम. हाताच्या बोटावरती पण लक्ष ठेवायचं. कळतं आपल्याला, लक्षात येतं, हळूहळू का होईना कळायला लागेल. संपूर्ण नाभीतून चैतन्य पसरतं, वलय भवसागर, तिथनं पकडतं सगळं, जाणवतं तुम्हाला. नाभीतून हळूहळू हृदयामध्ये यायचंय आपल्याला, हे फार महत्वाचं आहे. आता हृदयातले आजार ठीक करण्यासाठी, हृदय म्हणा, फुफ्फुस म्हणा, ठीक करण्यासाठी काय करायचं, तर त्याचं जे बीजाक्षर आहे यम, ही बीजाक्षर आपण उच्चारायचं आहे. उच्चारत असताना त्या चक्रामधून जे चैतन्य वाहणार आहे किंवा जो स्फोट म्हणतो त्याला, की चहूबाजूने चैतन्य बाहेर पडायला चालू होतं ज्यावेळी आपण बीजाक्षर म्हणतो त्यावेळेला, आणि ते चैतन्य हृदयाला आणि फुफ्फुसाला जाऊन आपलं संपूर्ण हृदय आणि फुफ्फुस पूर्णपणे कार्यक्षम होतात, तिथले अवयव देखील कार्यक्षम होतात. हा पण त्याच्यातला फायदा आहे. म्हणून वलयाकडे पण लक्ष द्यायचं आहे आणि चैतन्याकडे आणि त्या चक्राकडे, असं तिन्हीकडे लक्ष केंद्रित करत आपण यम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. यम यम. लक्ष व्हायब्रेशन्स कडे पण ठेवायचं. कितपत प्रमाणात इफेक्ट झालाय ते कळतं हाताच्या बोटावरती.
आणखी एकदा म्हणूया आपण यम. परंतु चैतन्य पसरवता आलं पाहिजे, आज त्याची गरज आहे. यम म्हणजे ह्या बीजाक्षराचं फार महत्व आहे. कारण हृदय आणि फुफ्फुस ही दोन्ही पण क्लिअर होतात. लेफ्ट हार्ट राईट हार्ट दोन्ही पण स्वच्छ होतात चैतन्याने. म्हणून यम ही बीजाक्षर उच्चारण आवश्यक आहे. हृदयासंबंधीचे सर्व विकार, फुफ्फुसासंबंधीचे सर्व विकार यानं दूर होऊ शकतात. यम. पण त्या पद्धतीनं म्हणायचं आणि इफेक्ट करून घ्यायचा. यम. यम. अशी इच्छा करायची की चैतन्य पसरते संपूर्ण आणि चैतन्यानं आपले आजार बरे होत आहेत. आपली दोन्ही हृदय स्ट्रॉंग होत आहेत, त्यामुळे मध्य हृदय देखील स्ट्रॉंग होतं. आणखी एकदा म्हणूया आपण यम हे बीजाक्षर. थोडस त्या चक्रावरती प्रयास करायचा आहे आपल्याला. यम. यम. पूर्णपणे हृदय स्वच्छ क्लिअर. कारण चैतन्य पसरते. शुद्ध इच्छा. बीजाक्षराचा फायदाच असा आहे की त्याचा इफेक्ट डायरेक्ट चक्रावरती होतो. जसं म्हटलं की नाही, गोळी लागल्या लागल्या त्याचा इफेक्ट होतो, तसा आहे ते. रामबाण आहे तो. तो कधी वाया जात नाही. तशाच प्रकारे मंत्र पण असा आहे तो बीजाक्षरचा, की तो मंत्र म्हटल्याबरोबर त्याचा इफेक्ट जाणवला पाहिजे, तर तो मंत्र सिद्ध होतात. हे मंत्र सिद्ध म्हणतो त्याला. हृदयातून आपण विशुद्धीमध्ये यायचं. पूर्ण लक्ष विशुद्धी चक्रामध्ये. तिथे राधाकृष्ण या चक्राची देवता आहे. हम हे बीजाक्षर आपण उच्चारायचं आहे. उच्चारत असताना विशुद्धी चक्राच्या मधून चैतन्य उत्सर्जित झालेलं आपल्याला समजलं पाहिजे. अशा पद्धतीनं हम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. हम. थोडा वेळ त्या चक्रावरती लक्ष द्यायचं आहे. खरोखर ते चक्र तेवढंच राहिलंय का मोठं व्हायला लागलेलं आहे, त्याचं वलय वाढलंय का ते बघायचं. आपण शस्त्राच्या वरचं ज्यावेळी ध्यान करतो, अर्धबिंदू, बिंदू, वलय आणि प्रदक्षिणा, त्यावेळेला ह्या चक्रांचं पण वलयाकडे लक्ष गेलं पाहिजे. ती घनता आली पाहिजे ना. घनता म्हणजे काय? हीच आहे ना. जसं वर जातो तसं खाली देखील मुळं मजबूत झाली पाहिजेत. त्यांचंही वलय आपल्याला कळलं पाहिजे. यासाठी आणखी एकदा म्हणूया आपण, हम हे बीजाक्षर पूर्णपणे लक्ष विशुद्धीमध्ये आणि विशुद्धीतून चैतन्य उत्सर्जित झालं पाहिजे. अशा पद्धतीनं हम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. हम. हम. हे गाणं आहे आपलं. विशुद्धी ज्याची स्वच्छ, सुंदर, स्वच्छ असेल, क्लिअर असेल, त्याला कुठलाही आजार होऊ शकत नाही. विशुद्धी चांगली ठेवायची आपली. म्हणजे बोलताना पण आपण संतुलनात बोललं पाहिजे. शिव्या शाप नाही दिल्या पाहिजेत. विचार नसले पाहिजेत. म्हणजे दुर्गुण जे आहे ते जोपर्यंत आपण त्यागत नाही, तोपर्यंत हे विशुद्धी चक्र स्वच्छ होऊ शकत नाही. आपले विचार शुद्धच पाहिजे, पवित्र पाहिजे. जसं श्रीकृष्णासारखं रिफ्लेक्शन असं आलं नाही पाहिजे. प्रतिक्रिया नको आहेत. म्हणजे साक्षी भाव, साक्षी तत्व पाहिजे. खोटं खोटं ह्याच्यामध्ये काही चालत नाही. मी आतून फार छान आहे, छान दिसतो, छान वागतो, त्याचा उपयोग नाही. आतमध्ये जर घाण असेल तर तुमचा काही उपयोग नाही. आतून बाहेरून स्वच्छ श्रीकृष्णासारखं हे तत्व आहे. शुद्ध, विशुद्ध म्हटले ना त्याला. विशुद्धी हे फार महत्वाचं चक्र आहे. म्हणून आपले षड्रिपू ताब्यात ठेवण्यासाठी हे चक्र जागृत झालं पाहिजे. षड्रिपू ताब्यात असतील तरच इथून वर जाऊ शकतो, नाहीतर अन्यथा आपण इथून वर जाऊ शकत नाही. आपल्या रागावरती, आपल्या क्रोधावरती, आपल्या वासनेवरती ताबा नसेल तर इथून वरती जाऊ शकत नाही आपण. तिथंच अडकतो आणि मग
आजाराला निमंत्रण मिळतं. कारण आजाराची सुरुवात विशुद्धी चक्रापासून होते. त्याची मुळे इथं आहेत. आणखी एकदा म्हणूया आपण, हम हे बीजाक्षर पूर्णपणे विशुद्धीवरती लक्ष ठेवून. हम. हम. हे चक्र सुटलं की या संबंधी सर्व आजार दूर होतात आपले. विशुद्धी संबंधित कुठलेही आजार असू देत, हे चक्र ठीक झालं, आपण ठीक राहिलो, आपली चित्त स्वच्छ शुद्ध पवित्र झालं, तर हे चक्र आपोआप सुटतं. हे गाळणं आहे. विशुद्धीतून आज्ञा चक्रामध्ये यायचं आहे आपल्याला. आज्ञा चक्र म्हणजे सूर्य चक्रच आहे. येशू ख्रिस्तांचं स्थान आहे. जीजस मेरी माता. सूर्य आणि सूर्याची किरण जशी बाहेर पडतात चैतन्य, तशा पद्धतीने क्षम हे बीजाक्षर उच्चारत असताना चैतन्य बाहेर पडलं पाहिजे आणि त्याचं वलय कुठपर्यंत आहे ते कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून वलयाकडे लक्ष पाहिजे. क्षम. क्षम. हाताच्या बोटांच्या वरती पण लक्ष ठेवायचं. क्षम ही बीजाक्षर उच्चारत असताना आज्ञा चक्रातून जे चैतन्य बाहेर पडतं ते लहान मेंदू, मोठा मेंदू, संपूर्ण डोक्यामध्ये ते पसरलं पाहिजे चैतन्य. आणि जे काही प्रॉब्लेम्स आपल्याला आज्ञा चक्रात येत आहेत ते सर्व दूर होतात. ब्लास्ट करायचं असतं ते चक्र मंत्र म्हणून. म्हणजे चैतन्य उत्सर्जित केलं पाहिजे त्या चक्रानं. म्हणून हे बीजाक्षर म्हणायचं आहे. नुसतं म्हणायचं नाही, कंपन निर्माण करण्यासाठी आहे. ते चक्राला कंपन झालं की चैतन्य पसरतं. आणखी एकदा म्हणूया, क्षम. क्षम. आता आज्ञेतून सहस्त्रारमध्ये यायचं. हे श्रीमातांचं चक्र आहे. म्हणजे हे गाळण्यापासून, आज्ञापासून सहस्त्रारमध्ये यायचं. परमेश्वरी राज्य सोपं आहे का ते? एवढी शुद्धता, एवढी पवित्रता, एवढं मांगल्य आपल्यामध्ये पाहिजे. ते तत्व असणं आवश्यक आहे. आपले विचार शुद्ध पाहिजेत, आपलं आचरण शुद्ध पाहिजे. आपण भाविक भक्ती मार्गातनच वर येऊ शकतो. शुद्ध मनानच वर येऊ शकतो. त्यांनाच मार्ग मिळतो तो. हे पण महत्वाचं आहे ना तितकंच. सहस्त्रारमध्ये लक्ष ठेवायचं आहे. सहस्त्रारमधून चैतन्य उत्सर्जित करायचं आहे ते वरच्या बाजूला आकाश तत्वापर्यंत. ओम हे बीजाक्षर आहे ते सहस्त्रारचं. ओम म्हणत असताना लक्ष सहस्त्रार आणि त्याच्यावरती थोडं लक्ष केंद्रित करायचं आपल्याला. चैतन्य सोडायचंय वर, खालून वर. ओम. संपूर्ण सहस्त्रारमध्ये तळ झालं पाहिजे चैतन्याचं. लक्ष व्हायब्रेशन्स कडे पण ठेवायचं आहे. आणखी एकदा म्हणूया, ओम दीर्घ स्वरामध्ये. शुद्धीपासून सहस्त्रारपर्यंत गार होत जात सगळं. कारण हे विष्णूचं चक्र आहे. आता सहस्त्रारमधून वरती यायचंय आपल्याला. हळूहळू हळू वरती यायचं. सहस्त्रारच्या वरची चक्र आता हळूहळू वर जायचंय आकाश तत्वापर्यंत. आता वरचे चक्र परत एकदा आपण लम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. परंतु लक्ष सहस्त्रारच्या वरती ठेवून, आकाश तत्वामध्ये ठेवून लम हे बीजाक्षर उच्चारायचं आहे. परंतु लक्ष खालून वरपर्यंत, आकाश तत्वापर्यंत. लम. लम. सहस्त्रारमधून आकाशापर्यंत चैतन्याची धार, फोर्स पाहिजे.
म्हणून ते बीजाक्षर उच्चारतोय आपण लम. खालून वर आकाशपर्यंत चैतन्य गेलं पाहिजे. तसं लक्ष केंद्रित करत आणखी एकदा म्हणूया लम. लम. पूर्णपणे खालून वर लक्ष आकाश तत्वापर्यंत ठेवून ध्यानाच्या स्थितीत उतरायचं आहे आपण. एक 10 मिनिट आपण त्या अवस्थेत बसायचं आहे. 10च मिनिट, परंतु पूर्णपणे एकरूप व्हायचं आहे आता खालून वर आकाश तत्वापर्यंत चैतन्यानं. आणि त्यातून निघाल्यानंतर मग आपले डोळे जराशे इकडे तिकडे आपण पाहायला सुरुवात केली तर त्या डोळ्यांना दिसतं की आजपर्यंत आम्ही जे काही करत आलेलो होतो ते किती क्षुद्र दृष्टीने केले, किती कोटी दृष्टी आहे. आमचं लक्ष कुठे असतं? इतक्या कोट्या दृष्टीने आम्ही सहयोगी कसे होणार? अहो, ज्यांना सर्व जगावरती छाया पसरवायची आहे आणि ज्यांना सर्व जगाला आनंद द्यायचा आहे, त्याचे टिमटिमणारे दिवे काय कामाचे? जसे समुद्रावर मोठे मोठे लाईट हाऊस असतात तसे तुम्ही झाल्याशिवाय आमचा सहयोग तरी काय कामाचा? पण त्या सुद्धा इतकी शुद्रता आहे आणि ती शुद्रता बघून कधी कधी मला फार आश्चर्य. मी आजांना जसं सांगितलं तसं आपल्याला सांगतो. लग्नासाठी मुलींना म्हटलं की मुलांना म्हटलं मला मराठीच मुलगी पाहिजे, मराठाच मुलगा पाहिजे, असं का? आणि मग तो ठाठा करेल तेव्हा काय होणार आहे? तेव्हा मग माताजी हे असं झालं आणि तसं झालं म्हणून परत दुसरं रडगाणं. मग आमचं असं आहे माताजी, आम्हाला उपास नाही सोडताय. मग मला उपाशी मला कशाला चाल. मी म्हणते चांगलं जेव्हा व्यवस्थित आरामात राहा. तर मला हे सांगायचं नाही माताजी आम्हाला उपास होतात. म्हणजे काय उपास म्हणजे काय? काही साप किंवा विंचू आहे का जो अंगावर चढलाय का उतरतच आहे? अशा तऱ्हेच्या नाना तऱ्हेच्या शूद्र आणि अत्यंत संकुचित प्रवृत्तीमुळेच आज सहयोगात सुद्धा आपल्या देशातले लोक प्रगती करू शकत आहेत. म्हणजे हे लोक म्हणतात तुम्ही संत साधू आहात कारण तुम्ही फार गोळे आहात असं त्यांचं मत आहे. असं ती आहात म्हणजे माझं काही दुमत नाहीये, पण सहयोगाला नुसता गोळेपणा असून चालत नाही. पहिल्यांदा सुबुद्धी पाहिजे आणि समजलं पाहिजे की आज आपण कोणत्या धारेवर उभे आहोत. ह्या शूद्र कल्पना आम्हाला लग्न करायचं असलं तर आम्ही आमच्याच जातीत करू. तशा आम्ही सहयोगी चालेल म्हणजे हा शब्द फार जास्त आहे आपल्याकडे. चालेल कोणती गोष्ट चालेल म्हणजे तुम्ही कुठल्या राजेसाहेब चालेल प्रत्येक गोष्टी म्हणायला, पण हे चालेल हा शब्द सहयोगात गेला पाहिजे. चालेल म्हणजे काय? ठीक आहे किंवा नाही असं म्हणण्याऐवजी चालेल म्हणजे सगळे शिवाजी महाराज नाही. त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आज आपण सहयोगात आलो हे फक्त स्वार्थासाठी म्हणून नाही आलो. स्वतः आम्ही काय मिळवलं त्यासाठी आलो. माताजींनी आम्हाला जे काही दिलेलं आहे तेवढ्यासाठी की आम्ही दुसऱ्यांना दोन्ही हात उघडून दिलं पाहिजे आणि लोकांना ह्याचा आनंद दिला पाहिजे, ह्याचं सौख्य दिलं पाहिजे.
आपलं पूर्ण लक्ष सहस्त्रारच्या वरतीच ठेवायचं, आकाश तत्वापर्यंत. विचलित व्हायचं नाही. या चैतन्याची आपल्याला परिपूर्ण जाणीव पाहिजे. काही ऐकलं नाही पाहिजे, काही बोललं नाही पाहिजे, काही बघायला नाही पाहिजे. फक्त ती निर्विकल्प स्थिती प्राप्त करायची. एक 5 मिनिटं आपण वरती राहायचं अजून. चैतन्याशी एकरूप व्हायचं आहे. 5च मिनिट. स्वतःला आपण झोकून द्यायचं आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे. एकरूपता. फक्त 5 मिनिटं होता येते का बघायचं आहे. हळूहळू थोडस खाली यायचं आहे आपल्याला. थोडं खाली यायचं. एक वेगळ्या प्रकारची स्थिती येते. परिपूर्ण जाणीव.
त्याला म्हणायचं परिपूर्ण. पूर्ण क्षमतेनं वर येतो आपण आणि ती स्थिती तशीच राहावी असं आपल्याला वाटतं. अशी स्थिती आपण 24 तास मिळवायचा प्रयत्न करायला पाहिजे. कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता फक्त शस्त्राच्या वरच राहावं. तर हळूहळू आपले डोळे उघडूया, श्रीमाताईंना बघूया. बघायचंय श्रीमाताईंच्याकडे, लक्ष शस्त्राच्या वरती आणि हाताच्या बोटांच्या वर. कायम आपण शस्त्रार चक्राच्या वरती राहायचा प्रयत्न करायचा आहे. नाही राहिलंच पाहिजे आता. स्वतः देखील आपण शस्त्राच्या वर राहायचंय आणि इतर साधकांना देखील सहस्त्राच्या वरती राहण्यासाठी प्रद्युक्त करायचंय आपल्याला. कायम ठेवता आलं पाहिजे. कारण याच्या पुढचे जे गंभीर आजार येतील त्याला आपण तोंड देण्यासाठी शस्त्राच्या वर राहिलं पाहिजे. खाली येता उपयोगाचं नाही. ही स्थिती आहे आता, या स्थितीच्या खाली यायचं नाही. प्रयत्न करायचं, चक्र साफ करायची, शुद्ध करायची आणि वर राहायचं. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम आहेत, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. हातामध्ये चैतन्य आहे हे विसरायचं नाही. पूर्णपणे एकरूप झालोय आपण श्रीमातांशी. असं एकरूप होता आलं पाहिजे. दोन गाठी दुसऱ्या वेळेला शिस्ती चैतन्याच्या. तिसऱ्या वेळेला 3 गाठी चैतन्याच्या. म्हणजे कुंडलिनी वरती राहते कायम. त्यानंतर कवच. शिस्तीत डोक्यावरून हात घ्यायचा, गडबड करायची नाही कुठल्या गोष्टीत. शिस्तीत गेला पाहिजे हात. कारण चैतन्य कळलं पाहिजे आपल्याला. नुसतं हातवारी करून काही उपयोग नाही. चैतन्य जे येतं ते जर कवच तयार झाले आपल्या भोवतानी आणि ते कवच भेदून कुठलीही निगेटिव्हिटी आत येऊ शकत नाही, कुठला व्हायरस आत येऊ शकत नाही. किती श्रीमातांनी संरक्षण दिले, पण लक्ष आपलं तिथं पाहिजे. तर लक्षच नसेल तर कोणीही आत येतं. मग कायम आपण शस्त्रार चक्राच्या वरती राहायचं आहे, कायम 24 तास इथून पुढे. आणि जे जे येतील त्या सर्वांना सांगायचं शस्त्राच्या वरती राहावं शिका. खालची चक्र पकडत असतील तर आपण स्वच्छ व्हायचं, पण शस्त्राच्या वरती राहायचं आहे. ही पुन्हा पुन्हा सांगायला नको. आपण सहजयुगे गहनतेत जाणारे साधक आहोत, तर आपण कायम शस्त्राच्या वर राहायचं आहे, ही विसरायचं नाही. जय श्री माताजी.